नमस्कार, मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण फ्रोझन मटारची रेसिपी पाहणार आहोत। अगदी सोपी आहे। मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला फ्रोझन मटार मिळतो तो आपण घरच्या घरी कसा करायचा, तो स्टोअर कसा करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण फ्रोझन मटार करायला सुरुवात करूया। तर हे पहा, आम्ही आधी माझ्यासाठी घरामध्ये फ्रोझन मटार तयार करून ठेवलेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही तयार करून बघा। फ्रोझन मटार करण्यासाठी मी फ्रेश मटार घेतलेला आहे। 1 किलो आहे हा। 1 किलो मटारसाठी मी 1 चमचा साखर आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी काही हरकत नाही। मटार आपण गरम पाण्यामध्ये वाफवून घेणार आहोत, तर त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। त्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 ते 1.5 चमचा मीठ मिक्स करून घेतल्यानंतर साखर आणि मीठ विरघळले की त्यानंतर त्यामध्ये आपण जो मटार घेतलेला आहे तो मटार घालणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही, उकळी आलेल्या पाण्यामध्ये मटार टाकला तर संपूर्ण मटार हा तळामध्ये, भांड्याच्या तळामध्ये खाली बसलेला आहे। ज्यावेळी तो शिजवून वरती येईल त्यावेळी आपण तो पाण्यातून काढून घेणार आहोत। हे पाहू शकता तुम्ही, मटार पाण्यातून वरती यायला लागलेला आहे। हे पहा, पाण्याला उकळी आल्यानंतर हार्डली 1 ते 1.5 मिनिट आपण फक्त पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत। मटार पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आपण। दीड मिनिट झालेला आहे। गॅस बंद करून मटार मी काढून घेते। हे पहा, मटार गरम पाण्यातून काढून घेतला की त्यावरती थंड पाणी घालायचं, जेणेकरून मटार ओव्हरकुक होणार नाही। यामधील पाणी पूर्ण निथळून घ्यायचंय। पाणी पूर्ण निथळून घेतल्यानंतर हा मटार आपण घरामध्येच तुम्ही फॅन खालीही सुकवू शकता। 5 ते 6 तासांसाठी आपण याला फॅन खाली सुकवून घेणार आहोत। हे पहा, मी अशा पद्धतीने घरामध्ये टेबलवर मी कॉटनचा कपडा अंथरलेला आहे, त्यावरतीच हा मटार मी पूर्ण पसरवून घेणार आहे। सहा तास झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता मटार पूर्ण सुकलेला आहे। आपण हा आता गोळा करून घेऊया। अशा पद्धतीने जर तुम्ही मटार स्टोअर करून जर ठेवलात तर अगदी 6 महिने छान राहतो, विदाऊट केमिकल। आपण याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरलेले नाही आहेत की जेणेकरून तो टिकावा म्हणून। मार्केटमध्ये जो मिळतो त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे यूज केलेले असतात। आपण तो स्टोअर करून ठेवण्यासाठी जिपलॉक बॅग यूज करणार आहोत। तर जिपलॉक बॅग हे पहा, पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ही एक 200 ग्रॅमची आहे आणि एक 1 किलोची आहे। तर आपण 200 ग्रॅमची जर छोटी असेल ना तर ती छान
त्याच्यामध्ये आपण थोडा थोडा म्हणजे एका वेळी आपण यूज करू अशा पद्धतीनं भरून ठेवू शकतो. यातील हवा पूर्ण काढून घ्यायची बॅगमध्ये आणि बॅग लॉक करून टाकायची. ते पण अशा पद्धतीनं मटार पूर्ण भरून घ्यायचा. मी एका वेळी जेवढा यूज होईल मला तेवढाच मी भरून ठेवणार आहे. आपण एकाच बॅगमध्ये सगळा भरून ठेवला किंवा तुम्ही एअरटाईट तुमच्याकडे जर बाऊल असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. परंतु एका वेळी जर आपण पूर्ण मटार एकाच बॅगमध्ये किंवा बाउलमध्ये जर ठेवला आणि तो प्रत्येक वेळी आपण बाहेर काढण्यासाठी किंवा परत आतमध्ये ठेवण्यासाठी जर केला तर मटार चिकट होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण एका वेळी जेवढा यूज करणार तेवढाच आपण फक्त भरून ठेवायचा. हे पहा अशा पद्धतीने ही बॅग जरी मोठी असेल तरी मला एका वेळी जेवढा हवा तेवढाच मी भरून ठेवते त्यामध्ये. एक वेळ जर तुम्ही या पद्धतीनं फ्रोझन मटार केलात तर तुम्ही त्यानंतर कधीही मार्केटमधून आणण्यासाठी जाणार नाही. ज्यावेळी आपल्याकडे मटारचा सीझन चालू होतो त्यावेळी आपण शेंगा आणून सोलून जर अशा स्टोअर करून ठेवला तर बरेच दिवस जातो. मटार फ्रीझरमध्ये ठेवायचा. फ्रीजमध्ये खाली नाही ठेवायचा, फ्रीझरमध्ये ठेवायचा की जिथे आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवतो तिथे वरती फ्रीझरमध्ये ठेवायचं. छान 6 महिने राहतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.